सर्वांना नमस्कार. आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण लग्स क्रिम्पिंगबद्दल चर्चा करू. व्हिडिओच्या शेवटी तुम्ही केबलच्या सहाय्याने लग्स क्रिम्प करू शकाल आणि क्रिम्पिंग तपासू शकाल. लग्स म्हणजे काय? लग्स हे इलेक्ट्रिकल घटक आहेत जे 2 किंवा अधिक कंडक्टर आणि उपकरणे इत्यादींमध्ये मजबूत कनेक्शन तयार करण्यासाठी वापरले जातात. केबलला जोडण्यासाठी कनेक्शनच्या प्रकारानुसार केबल लगच्या एका टोकाचा वापर क्रिम्पिंगसाठी करणे आवश्यक आहे. टर्मिनल किंवा कनेक्टिंग पॉइंट नंतर बोल्ट, स्क्रू किंवा स्प्रिंग क्लिपद्वारे लगच्या दुसऱ्या टोकाला सुरक्षित केले जाते. टर्मिनल प्रकार आणि कनेक्शन पद्धतीची सुसंगतता लक्षात घेऊन केबल लगचा कनेक्टर एंड निवडला जातो. लग्स का वापरले जातात? जर आपल्याला 2 वायर्स किंवा कंडक्टर्स जोडायचे असतील तर आम्ही सहसा कंडक्टरमध्ये वळण घेतो, पण ते शाश्वत नाही. ते वळणावर प्रतिकार वाढवू शकते. ही परिस्थिती टाळण्यासाठी योग्य साधन वापरून कंडक्टरच्या टोकाला लग्स निश्चित केले जातात आणि नट आणि बोल्टच्या मदतीने कनेक्शन केले जातात. या प्रणालीच्या यशाची सर्वात महत्त्वाची कारणे म्हणजे साधेपणा आणि सुरक्षितता. कंडक्टरमधील कनेक्शन सैल झाल्यावर विद्युत प्रवाह कमी तारांवर वाहतो. वायरिंगचे छोटे स्ट्रँड कार्यक्षमतेने वीज हस्तांतरित करण्यासाठी पुरेसे नसतील आणि त्यांच्याद्वारे चालू असलेल्या अतिरिक्त करंटमुळे ते गरम होतील. बऱ्याचदा यामुळे विजेचा चाप निर्माण होतो, त्यामुळे तुमचा कनेक्शनचा भाग गरम होतो आणि आग लागण्याची शक्यता वाढते. प्रत्येक विद्युत कनेक्शनमध्ये गरम होण्याची क्षमता असते. वाढत्या उष्णतेमुळे विद्युत प्रतिकार वाढतो, ज्यामुळे गोष्टी आणखी गरम होतात. सेन्सेक्सच्या मते बहुतेक विद्युत बिघाड कनेक्शनच्या बिघाडामुळे होतात, त्यामुळे योग्य घटकांचा वापर केल्यास या समस्या कमी होऊ शकतात. लग्स कोणत्या सामग्रीचे बनलेले आहेत? सहसा लग्स तांबे किंवा ॲल्युमिनियमचे बनलेले असतात. तांब्याच्या तारांसाठी कॉपर लग्स वापरतात आणि ॲल्युमिनियमच्या तारांसाठी ॲल्युमिनियम कंडक्टर वापरतात. तारा किंवा केबल्ससह लग्स निराकरण कसे? केबलसह लग्स फिक्स करणे क्रिम्पिंग म्हणून ओळखले जाते. ही प्रक्रिया क्रिम्पिंग टूल नावाच्या विशेष साधनाच्या मदतीने केली गेली. कोणत्याही क्रिम्पिंग ऑपरेशनचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे क्रिम्पिंग टूल. कॉम्पॅक्ट मेकॅनिकल क्रिम्पिंग टूल्स लहान ते मध्यम क्रॉस सेक्शनसाठी योग्य आहेत. दुसरीकडे मोठ्या क्रॉस सेक्शनसाठी तुम्ही सामान्यतः अदलाबदल करण्यायोग्य डायसह हायड्रॉलिक साधन वापरावे. प्रणालीचा आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे ऑपरेटर. या व्यक्तीला आवश्यक माहिती आणि प्रशिक्षण दिले जाणे आवश्यक आहे, जेणेकरून ते एक परिपूर्ण क्रिम्प बनवू शकतील. नमूद केलेल्या लगचा आकार किती आहे? लगचा आकार चौरस मिलीमीटर किंवा चौरस मिलीमीटरमध्ये वायरचा आकार म्हणून नमूद केला आहे. लग आकार कसा निवडावा? लगचा आकार पूर्णपणे वायरच्या आकाराद्वारे निर्धारित केला जातो, जो घातला जाणे आवश्यक आहे. अधिक करंटसाठी मोठ्या कंडक्टर आकाराची आवश्यकता असते आणि मोठ्या कंडक्टरच्या आकारासाठी मोठ्या आकाराच्या लगची आवश्यकता असते. स्वच्छ आणि सुरक्षित क्रिम्पिंग परिणाम योग्य केबल लग निवडण्यावर अवलंबून असतो. लग्सच्या प्रकारावर चर्चा करूया. ते आहेत रिंग प्रकार, काटा प्रकार, पिन प्रकार, उष्णतारोधक प्रकार आणि विशिष्ट प्रकार. रिंग प्रकार लग्स. या प्रकारचे लग्स सर्वात जास्त वापरले जातात. हे सपाट संपर्क पृष्ठभागासह गोलाकार आकारात रिंग आकाराच्या संरचनेसारखे दिसते. येथे पोकळ जागेत लगच्या मध्यभागी नट आणि बोल्टसह लग घट्ट केले जातात. लग्स अतिशय विश्वसनीय आहेत आणि रिंग किंवा बंद आकारामुळे टर्मिनल ब्लॉकमधून लग्स काढण्याची संधी कमी असते. काटा प्रकार लग्स. या प्रकारचा लग्स यू शेप्ड किंवा अर्धा गोल सारखा दिसतो. हे रिले, टायमर, कॉन्टॅक्टर्स आणि इतर विद्युत उपकरणे यासारख्या नियंत्रण घटकांना जोडण्यासाठी वापरले जाते. पिन प्रकार लग्स. लग्सचा कनेक्शन भाग पातळ आणि लांब संरचनेसह सुईच्या आकाराच्या संरचनेसारखा दिसतो. आय आकारामुळे कनेक्ट करणे सोपे आहे. हे सामान्यतः नियंत्रण आणि संकेत केबलसाठी कमी व्होल्टेज स्तरावर वापरले जाते. हे कंडक्टरला कॉन्टॅक्ट ब्लॉक्स आणि काही इलेक्ट्रिकल घटकांमध्ये समाप्त करण्यासाठी डिझाईन केले आहे. उष्णतारोधक लग्स. या लग्समध्ये कनेक्शन बिंदूवर इन्सुलेशन असते. इन्सुलेट सामग्री PVC किंवा नायलॉन असू शकते. हे सर्वोच्च सुरक्षा आवश्यकता पूर्ण करते, परंतु त्याची कमाल विद्युत रेटिंग कमी पॉवर अनुप्रयोगांसाठी आहेत. हे एकतर टेप किंवा उष्मा संकुचित नळ्या वापरून टर्मिनल इन्सुलेट करण्याची आवश्यकता देखील काढून टाकते. विशिष्ट लग्स.
या प्रकारचे लग्ज विशेष आणि निर्दिष्ट अनुप्रयोगांसाठी वापरले जातात. या व्यतिरिक्त बाजारपेठ, फास्ट ऑन, हुक, ओपन बॅरल आणि फ्लॅट ब्लेड प्रकारांसह विशिष्टपणे दिलेल्या वापरासाठी डिझाईन केलेले लग प्रकार देखील ऑफर करते. या लग्ससाठी अर्जांची मागणी होत आहे. केबलच्या सहाय्यानं लग कसे घट्ट करावे याबद्दल चर्चा करूया. पायरी 1. जोडल्या जाणाऱ्या वायरसाठी योग्य आकाराचे लग्स निवडा. जर वायरचा व्यास 2 मिलीमीटर असेल तर लगचा व्यास देखील 2 मिलीमीटर असावा. केबलच्या शिफारस केलेल्या आकारासाठी फक्त शिफारस केलेले लग्ज वापरा, जसे की आम्ही आमच्या बुटाचा आकार निवडण्यासाठी वापरतो. पायरी 2. केबल स्ट्रँड्स घातल्या जातील त्या लगमधील बॅरल भागाची लांबी मोजा. पायरी 3. केबलच्या शेवटी ब्लेड किंवा वायर स्ट्रायपर वापरून इन्सुलेशन भाग काढा. मोजलेल्या आकारापेक्षा जास्त नाही. कंडक्टर स्ट्रँड्स कापू नयेत याची खात्री करा. एकाग्र लवचिक केबल स्ट्रिपिंग करताना अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे, कारण स्ट्रिपिंग प्रक्रियेदरम्यान 63% बाह्य वायर खराब होऊ शकते. जर ती ॲल्युमिनियमची वायर असेल तर ॲल्युमिनियमच्या तारांमधून कोणताही स्पष्ट ऑक्सिडेशन थर काढून टाकणे आणि कंडक्टर स्वच्छ आणि मोडतोड मुक्त होईपर्यंत ब्रश करणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे कंडक्टरवर धातूचे कोणतेही ट्रेस शिल्लक नाहीत याची खात्री करून घ्यावी, कारण ते संपर्क गंज होऊ शकतात. पायरी 4. टर्मिनलमध्ये योग्य वायर बसवण्यासाठी वायरची लांबी महत्त्वाची असते. हे महत्त्वाचे आहे की ते टर्मिनलशी जुळते आणि क्रीमिंग करण्यापूर्वी टर्मिनलमध्ये योग्य वायर प्लेसमेंट सक्षम करते. केबल स्ट्रँडमधील हवेची जागा बंद करण्यासाठी क्रिम्पिंग पेस्ट वापरली जाते. लग्सशी केबलचे कनेक्शन घट्ट करते. केबल स्ट्रँडचा इन्सुलेशन काढलेला भाग लगच्या बॅरलमध्ये हळूवारपणे घाला. दृश्यमान केबल स्ट्रँडशिवाय सर्व केबल स्ट्रँड पूर्णपणे घातलेले असल्याची खात्री करा. क्रिम्पिंग टूल निवडा आणि लगच्या आकाराशी सुसंगत डाय करा. न जुळणारे क्रिम्पिंग डायज वापरू नका. एका हाताने क्रिम्पिंग टूलमध्ये लग ठेवा आणि धरून ठेवा आणि केबलने घट्ट होईपर्यंत दुसऱ्या हाताने टूलचे हँडल दाबा. जर ते लांब बॅरल असेल तर केबलच्या बाजूने सुरू होऊन लग बॅरलवर 2 किंवा 3 क्रिम्प्स करा. क्रिम्पिंग टूलमधून लग काढा. लग नीट कुरकुरीत आहे की नाही हे दृष्टदृष्ट्या तपासा आणि लग आपल्या हाताने केबलमधून खेचून घ्या. जर लग्स बाहेर काढता येत नसेल तर तुम्ही लग्स व्यवस्थित क्रिम्पिंग केले आहे. मजबूत आणि सुरक्षित इलेक्ट्रिकल कनेक्टिव्हिटीसाठी योग्य नट, बोल्ट आणि वॉशर वापरा. हायड्रॉलिक क्रिम्पिंग वापरून वायरने लग कसे क्रिम्प करायचे ते पाहू. पोर्टेबल हायड्रॉलिक क्रिम्पिंग टूल केबल कनेक्टर आणि टर्मिनल्सच्या तारांवर क्रिम्पिंग करण्यास सक्षम करेल, ज्यात मोठा क्रॉस सेक्शन आहे. हायड्रॉलिक क्रिम्पर्स विविध प्रकारच्या क्रिम्पिंग डायजशी सुसंगत आहेत. अशा प्रकारे ते वेगवेगळ्या प्रकारचे कनेक्टर आणि टर्मिनल्स क्रिम्पिंगसाठी वापरले जाऊ शकतात. हायड्रॉलिक क्रिम्पिंग टूल्स देखील पारंपरिक हँड प्रेसच्या तुलनेत जास्त पॉवर वितरित करतात. पायरी 1. लग्जमधील मोजलेल्या बॅरलच्या परिमाणांवर तारापट्टी करा. कंडक्टर स्वच्छ होईपर्यंत ब्रश करा. केबल स्ट्रँडचा इन्सुलेशन काढलेला भाग लगच्या बॅरलमध्ये घाला. क्रिम्पिंग टूलमधून डोके काढा. क्रिम्पिंग टूलच्या शीर्षस्थानी योग्य डाय ठेवा, जे घासण्यासाठी योग्य आहे. डायज फिक्स केल्यानंतर डोके शीर्षस्थानी लॉक करा, जे आधी काढले होते. केबल स्ट्रँडने भरलेले लग बॅरल डायजमध्ये ठेवा. हलवता येण्याजोगा लीव्हर पंप करणे सुरू ठेवा. पंप उच्च दाब अवस्थेत स्थलांतरित झाला आहे हे दर्शवते. थोडासा क्लिक ऐकू येईल. हलवता येण्याजोगा लीव्हर पंप करणे सुरू ठेवा. डायस तळाशी गेल्यावर पॉप ऐकू येईल. हे सूचित करते की क्रिम्प पूर्ण झाला आहे. मुव्हेबल हँडल पुन्हा मूळ स्थितीत उघडून डायमधून क्रीम केलेले लग काढा. खालीलद्वारे क्रिम्पिंगची तपासणी करा. कार्यरत वायरचा आकार टर्मिनल आणि डाय स्थानावर चिन्हांकित केलेल्या वायर श्रेणीशी संबंधित आहे. कोणतेही निकेड किंवा गहाळ स्ट्रँड नाहीत. केबल किंवा वायरमधून लग खेचून लग घट्ट असल्याची खात्री करा. लग्सच्या क्रिम्पिंग कसे तपासायचे? क्रिम्पिंग पूर्ण झाल्यावर संपर्काचे स्वरूप तपासा.
योग्यरित्या क्रिम्प केलेले कॉन्टॅक्ट बॅरल बाह्य स्ट्रँडसह घट्टपणे कॉम्पॅक्ट असते. सपाट तळहातासह केबल लग्ज आणि स्वच्छ आकाराचे टोक हे उच्च गुणवत्तेच्या इलेक्ट्रिकल कनेक्टरची चिन्हे आहेत. अयोग्यरित्या कुरकुरीत केलेले बॅरलचे बाह्य पट्टे सैल असतील आणि त्यांना पुरेसे क्लॅम्पिंग फोर्स नसेल. कमी पुलआउट फोर्ससाठी चाचणी. केबल सैल करता येत असल्यास ती घट्ट होईपर्यंत पुन्हा कुरकुरीत करा. विसंगत कनेक्शन टाळण्यासाठी उपलब्ध असलेल्या केबल लग्सच्या विविध प्रकारांचा विशिष्ट वापर आणि अनुप्रयोग आहे. योग्य केबल लग कायमस्वरूपी विद्युत कनेक्शनची सुरक्षित स्थापना सुनिश्चित करू शकते. कधीही हातोडा आणि छिन्नी किंवा विसेमध्ये पिळणे पद्धत वापरू नका. ते काम करणार नाहीत आणि परिणामी कनेक्टरचे आयुष्य कमी होईल. अयोग्य कनेक्शनमुळे संयुक्त प्रतिकार वाढू शकतो, ज्यामुळे आग होऊ शकते. म्हणून केबल लग्सची योग्य स्थापना महत्त्वपूर्ण आहे. नेहमी क्रिम्प टूल वापरा. स्ट्रिप केलेली केबल कॉन्टॅक्ट बॅरलच्या बॅरलमध्ये संपूर्णपणे घातली आहे आणि बाहेरील स्ट्रँडसह घट्टपणे कॉम्पॅक्ट केली आहे याची खात्री करा. अयोग्यरित्या क्रिम्प केलेल्या बॅरलवरील बाहेरील स्ट्रँड सैल असतील आणि केबल स्ट्रँडच्या भोवती कॉन्टॅक्ट बॅरल प्रभावीपणे दाबले जातील, ज्यामुळे ते एकमेकांवर आणि कॉन्टॅक्ट बॅरलच्या आतील भिंतीवर घट्ट दाबले जातील. या व्हिडिओ सत्रातून मला आशा आहे की तुम्ही क्रिम्पिंग प्रक्रिया करण्यास आणि त्याची तपासणी करण्यास सक्षम असाल. पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुमचा दिवस चांगला जाओ.